आज या विश्व युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने आपल्या या नूतन उपक्रमाच्या कार्यक्रमात उपस्थित राज्याचे नवनियुक्त कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील निलंगेकरजी, या विभागाचे सचिव श्री दीपक कपूरजी, कौशल्य विभागाचे आयुक्त श्री विजय वाघमारेजी, टाटा ट्रस्टचे पदाधिकारी, वाधवानी फाउंडेशनचे पदाधिकारी आणि माझ्यासोबत राज्यातल्या 32 ITI मधले सर्व विद्यार्थी व शिक्षक भगिनी आणि बंधूंनो, आपल्या सर्वांना मी आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि विश्व युवा कौशल्य दिवस महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एका वेगळ्या पद्धतीने आज या ठिकाणी साजरा केला जातोय। टाटा ट्रस्ट आणि वाधवानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आज आपण 32 ITI मध्ये आपले व्हर्च्युअल क्लासरूम सुरू करतो आणि या माध्यमातून ज्ञानाची द्वारं या 32 ITI मध्ये आज आपण उघडतो आहोत। आपल्याला माहिती आहे की भारताला आज एक खूप मोठी संधी प्राप्त झाली आहे। आम्हाला एक डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज आहे। आमची 50% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या आतली आहे आणि जगाची परिस्थिती जर आपण बघितली तर एकीकडे संपूर्ण जग वार्धक्याकडे झुकत आहे। 2020 साली जेव्हा भारताचं सरासरी वय 29 वर्ष असेल, त्यावेळी जपानचं सरासरी वय हे 48 वर्ष असेल, ईस्टर्न युरोपचं 44 वर्ष असेल, वेस्टर्न युरोपचं 41 वर्ष असेल, अमेरिकेचं 39 वर्ष असेल, चीनचं 37 वर्ष असेल। म्हणजे जगातल्या विकसित अर्थव्यवस्था या वार्धक्याकडे जातील आणि त्यावेळी या सगळ्या अर्थव्यवस्थांना त्यांच्या अर्थव्यवस्थेचं संचालन करण्याकरता कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन लागेल आणि जगाला हे मानव संसाधन पुरवण्याकरता तशी युवा लोकसंख्या ही केवळ भारताजवळ असेल, पण या युवा लोकसंख्येला जर कौशल्य प्रशिक्षित केलं तर केवळ भारताच्या विकास यात्रेत नाही तर जगाच्या विकास यात्रेमध्ये भारत हा एक महत्त्वाचा घटक ठरू शकेल आणि जगाच्या अर्थव्यवस्थेवर देखील आपण अत्यंत उत्तमपणे आपला कब्जा करू शकू। आज एकीकडे आपल्या राज्यामध्ये देशामध्ये तरुणाईला विचारलं की तुमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे, तर ते म्हणतात बेरोजगारी हा प्रश्न आहे। दुसरीकडे उद्योगाला, व्यापाराला, इंडस्ट्रीला आपण जर विचारलं की तुमच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे, तर ते असं सांगतात की आम्हाला माणसं मिळत नाही, आमच्याजवळ मॅनपॉवर नाही, ह्युमन रिसोर्स नाही, मानव संसाधन नाही। मग एकीकडे लोकसंख्या आहे ज्याला काम करायची इच्छा आहे, दुसरीकडे एम्प्लॉयमेंट आहे, रोजगार आहे, रोजगार देण्याची इच्छा असलेले इंडस्ट्री, कॉमर्स सगळ्या बाबी या उपस्थित आहे। मग या दोन लोकांचा मिलाप का होत नाही? हा न होण्याचं एकच कारण आहे की जिथे रोजगार आहे त्या रोजगाराला आवश्यक असलेलं कौशल्य हे ज्याला रोजगार प्राप्त करून घ्यायचा आहे त्याच्याजवळ नसल्यामुळे आज एक मोठी गॅप तयार झाली आहे। आणि म्हणून या देशामध्ये आज संधी इतक्या आहेत की एकही तरुण बेरोजगार राहणार नाही, पण त्या संधी प्राप्त करून घ्यायच्या असतील तर कौशल्य मात्र निश्चित प्राप्त करून घ्यावं लागेल। आज आपण जर तुलना केली तर कोरियासारखा देश की ज्या देशामध्ये 96% लोकांजवळ कौशल्य आहे आणि आपल्या देशामध्ये 3 ते 5% लोकांजवळ कौशल्य आहे। एवढा मोठा फरक हा जोपर्यंत आपण भरून काढणार नाही तोपर्यंत आपला देश प्रगतीकडे जाऊ शकत नाही। आज प्रगतीची ही संधी आपण जर गमावली तरी कधीच परत येणार नाही आणि म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला की मोठ्या प्रमाणात कौशल्य उपलब्ध करून द्यायचं। आपण ITI इतकी वर्ष चालवतो, त्यात अनेक ट्रेड्स आहेत, पण आज मार्केटला ज्या आवश्यक ट्रेड्स आहेत, मार्केटला जो वर्कफोर्स हवा आहे, व्यापार उद्योगाला जो वर्कफोर्स हवा आहे,
तो आम्ही तयार करतो आहोत का, असा जर प्रश्न विचारला तर त्याच्यात आम्ही 60% उत्तर हो देऊ आणि 40% उत्तर आम्ही नाही देऊ. हे जे 40% नाहीचं उत्तर आहे, या उत्तरामध्ये आम्ही कौशल्य देतो आहोत, पण ते मार्केटला हवं असलेलं कौशल्य आम्ही देऊ शकत नाही. दुसरं, आज आपण ज्या प्रकारच्या व्यवस्थेतनं चाललो आहोत, या व्यवस्थेमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर ते असं आहे की सातत्याने टेक्नॉलॉजी बदलते, तंत्रज्ञान बदलत आहे. त्यामुळे कौशल्य ही नवनवीन तंत्रज्ञानाची सातत्याने प्राप्त करून घेतली पाहिजेत, हे अत्यंत महत्वाचं आहे. ऑल्विन टॉफलर नावाचा एक बायोफ्युचरॉलॉजिस्ट यांनी 30-40 वर्षापूर्वी असं लिहून ठेवलं आहे की येत्या काळामध्ये ज्याला जगायचं असेल, सर्व्हाइव्ह करायचं असेल, त्याला शिकावं लागेल, त्याला पुन्हा शिकावं लागेल, जुनं जे शिकलंय ते विसरून नव्याने शिकावं लागेल, तरच त्याला जगामध्ये जगता येईल. आणि आज तेच आपल्याला पाहायला मिळत आहे की लर्न, रिलर्न अँड अनलर्न अशा व्यवस्थेतनं जाऊन आपल्याला आज ही कौशल्य प्राप्त करून घ्यायची आहेत. आणि म्हणून तेवढ्याच वेगानं बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीचं कौशल्य मिळालं पाहिजे. ग्रामीण भागातला आयटी आहे आणि शहरातला आयटी आहे, यात कुठलाच फरक राहू नये. मुंबईचा आयटी आहे आणि अगदी गडचिरोलीतला आयटी आहे, याच्यात कुठलंही अंतर राहू नये, किंवा नंदुरबारचा, ठाण्याचा आयटी आहे, यात कुठलंही अंतर राहू नये. या दृष्टीनं टेक्नॉलॉजीने आज ही संधी प्राप्त करून दिली आहे की सगळ्यांना एका लेवलवर आपल्याला आणता येईल, एका स्तरावर आपल्याला आणता येईल. आणि तोच प्रयत्न या व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून आपण करतो आहोत की सगळ्यांना जे अद्ययावत तंत्रज्ञान आहे त्याचं कौशल्य कशा प्रकारे मिळेल याचा प्रयत्न या माध्यमातून आपण करतो. आज पायलट प्रोजेक्ट म्हणून 32 ITI आपण घेतले आहेत, पण राज्यामधली सगळे ITI जे आहेत या ठिकाणी व्हर्च्युअल क्लासरूम तयार करण्याचा निर्णय हा निश्चितपणे आपण घेतलेला आहे. आज या निमित्ताने आपण त्याच्या पलीकडे जाऊन हाही निर्णय करतो आहोत की येत्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा वापर करून हे सगळं ट्रेनिंग आपल्याला 3D मध्ये देता येईल. 3 डायमेन्शनल अशा प्रकारचा कॉन्टेंट तयार करून आणि त्यासोबत तशा प्रकारचे इक्विपमेंट्स हे त्या ठिकाणी लावून आपण जर 3D मध्ये हे ट्रेनिंग देऊ शकलो तर ज्या रेअरेस्ट अशा किंवा कमी उपलब्ध असलेल्या मशीन्स आहेत त्याचंही ट्रेनिंग एका वेळी आपल्याला सगळ्या क्लासरूम्स मध्ये देता येईल आणि आमच्या मुलांना हँड्स ऑन ते शिकता येईल. त्यासोबत मोठ्या प्रमाणात सिम्युलेटर्सचा वापर हा त्या ठिकाणी करण्याचा निर्णय आज आपण केलेला आहे की ज्या माध्यमातून सिम्युलेटरचा फायदा असा आहे की त्याला जागा कमी लागते, बदललेली जे कौशल्य आहे, टेक्नॉलॉजी आहे, ते टेक्नॉलॉजी त्याच्यात अडॉप्ट करता येते आणि त्याच्यावर ट्रेनिंग जी आहे ही ट्रेनिंग अत्यंत चांगल्या प्रकारे आपल्याला ऑब्जेक्टिव्हली घेता येते. आणि म्हणून तोही आपल्या ITIs मध्ये, आपल्या कौशल्य प्रशिक्षण केंद्रांमध्ये वापरायचा आपण ठरवलाय. मला विश्वास आहे की आमचे नवीन मंत्री संभाजी पाटील निलंगेकर एक युवा मंत्री आहेत, या सगळ्या गोष्टी अत्यंत ताकदीनं आणि कमी वेळामध्ये ते पूर्ण करतील. आज या निमित्ताने मी कौशल्य विकास विभागाचे प्रधान सचिव आणि आयुक्त या दोघांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की गेल्या 4 ते 5 महिन्यामध्ये अत्यंत वेगानं वेगवेगळे उपक्रम घेऊन या विभागाला एक नवीन दिशा देण्याचं काम त्यांनी केलं आहे. आणि मला विश्वास आहे की महाराष्ट्राचं, देशाचं भाग्य आणि भवितव्य जर कुठला एक विभाग बदलू शकतो तर तो कौशल्य विकास हा विभाग आहे. आणि म्हणून आज ITI मधल्या सगळ्या बंधू भगिनींना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपल्याला आश्वस्त करतो की जगातलं सगळ्यात चांगलं जे ज्ञान आहे, जी सगळ्यात चांगली टेक्नॉलॉजी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याकरता राज्य सरकार कटिबद्ध असेल, हा विश्वास आपण बाळगावा. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. माननीय महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, मला ऐकू येते आपण जी योजना राबवलेली आहे त्याबद्दल आपलं मनापासून आभार. माझं नाव विशाखा नरेंद्र गायकवाड, मी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक्स सेकंड इयरची प्रशिक्षक आहे, मोठेबोरे नागपूर येथून. तर माझा प्रश्न आहे की भारत हा कृषीप्रधान देश आहे. भारतात 70% लोक शेतीवर अवलंबून आहे आणि शेती केली जाते. तर मागे 3 वर्षापासून माझा विदर्भ हा दुष्काळग्रस्त आहे. तर दुष्काळाने त्रासलेला शेतकरी हा मोठ्या प्रमाणात आत्महत्या करत आहे. तर या आत्महत्या थांबवण्यासाठी आपल्याकडे काही स्किल डेव्हलपमेंटच्या ज्या काही योजना असतील, काही असतील, तर याबद्दल जर आम्हाला मार्गदर्शन करत असाल. म्हणजे प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. मुळामध्ये आज शेतीच्या क्षेत्रामध्ये
सगळ्यात मोठी अडचण काय आहे तर कौशल्याचा अभाव आहे. शेती क्षेत्रात देखील कौशल्याची आवश्यकता आहे. आम्ही पारंपरिक पद्धतीनं आज जी शेती करतोय ती शेती वातावरणातल्या बदलामुळे फायद्याची राहिलेली नाही आणि त्यामुळे सातत्याने शेतकरी हा कर्जबाजारी होतो. आणि म्हणून शेतीच्या क्षेत्रात आणि मग केवळ शेतीच्या क्षेत्रावर अवलंबून आपली उत्पादकता वाढवणं हे तर महत्त्वाचं आहेच, त्याकरता कौशल्य देणं हे महत्त्वाचं आहे. पण त्यासोबत जोपर्यंत आम्ही जो शेतमाल उत्पादित करतो त्याच्यावर प्रक्रिया ही आम्ही करणार नाही आणि त्यातलं कौशल्य आम्ही तयार करणार नाही तोपर्यंत शेती ही फायद्याची होऊ शकत नाही. आणि म्हणून एकीकडे आपण आपल्या कृषी विद्यापीठांना आता हे सांगितलेलं आहे की त्यांनी कृषी क्षेत्रातल्या कौशल्याचा विकास करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम चालवावे, ज्याची सुरुवात आता त्यांनी केलेली आहे. आणि दुसरीकडे फूड प्रोसेसिंगच्या क्षेत्रामध्ये आपण आता वेगवेगळी कौशल्य विकसित करण्याचं काम करतोय. त्यासोबत ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या ज्या काही कौशल्य त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या कौशल्याचा विकास करणं, कारण केवळ शेतीवर सगळ्यांना अवलंबून ठेवता येणार नाही. तर आपण बघितलं की जुनं जे आपलं गाव होतं हे का बरं सक्षम होतं तर या गावामध्ये शेतीसोबत वेगवेगळे उद्योग देखील चालायचे. त्या ग्रामोद्योगांमध्ये जे काही कौशल्य आहे ते कौशल्य पारंपरिक पद्धतीनं त्या ठिकाणी समोरच्या पिढीला दिलं जायचं. आज तसं कौशल्य नाही तरी वेगळ्या प्रकारचं कौशल्य हे त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे आणि त्याकरता वेगवेगळे उपक्रम आपण हातामध्ये घेतले आहेत. आता आपण स्किल सखी तयार केलेल्या आहेत की ज्या ग्रामीण भागामध्ये त्यांच्या माध्यमातून आपण कौशल्य देतो. 22,000 मुली आणि जवळजवळ 18,000 मुलं त्याच्या अंतर्गत आज आपल्याकडे या विभागामध्ये 1500 वेगवेगळ्या प्रकारची कौशल्य घेत आहेत. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत हा कौशल्याचा विषय अधिक आपण पेनिट्रेट करणार नाही, अधिक लोकांपर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत या परिस्थितीतून आपण बाहेर येणार नाही. पण मला आनंद आहे की राज्य सरकारने आता हे काम सुरू केलेलं आहे. माझं नाव अमित कुमार राजकुमार माइक पास में पकड़िए, माइक पास में दीजिए उनके आपने. हॅलो सर, माझं नाव अमित राजकुमार गोडे आहे. जागतिक युवा कौशल्य दिनाच्या आपणास व सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझा प्रश्न आपणास असा आहे की अमरावती विभागात किती उद्योग येतील जेणेकरून अचलपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध होतील. प्रश्न तुम्ही विचारलाय. आता मोठ्या प्रमाणात उद्योग येण्याची सुरुवात झाली आहे. आपल्याला माहिती आहे की अमरावतीमध्ये आपण इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कची निर्मिती केली तर त्यात आज इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योगांनी यायला सुरुवात केली. 15 वर्ष ज्या औद्योगिक वसाहतीमध्ये एकही उद्योग नव्हता त्या औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात आता उद्योग यायला लागले. जागा मिळत नाही अशा प्रकारची परिस्थिती झाली. एकटा रेमंड्स त्या ठिकाणी 10 ते 15,000 लोकांना रोजगार देत आहे आणि असे अनेक उद्योग त्या ठिकाणी आले आहेत. पण एक गोष्ट मला अजून सांगायची आहे की केवळ मोठ्या उद्योगांकडे लक्ष देऊ नका. कौशल्य प्राप्त करून आपण स्वयंउद्योग सुरू करू शकतो. कौशल्य प्राप्त करून छोट्या छोट्या उद्योगांचं जाळं आपण तयार करू शकतो. आज मुळामध्ये मोठे उद्योग का येत नाही तर त्या मोठ्या उद्योगांना आवश्यक असलेलं जे छोट्या उद्योगांचं जाळं आहे ज्याला एक इकोसिस्टीम म्हणतो आपण, ही इकोसिस्टीम तयार होत नाही. ती का तयार होत नाही तर कौशल्य प्रशिक्षित संसाधन आपल्याकडे नाही. त्यामुळे एक प्रकारचं हे जे विशियस सायकल आहे की ज्यातनं हे नाही म्हणून ते नाही आणि ते नाही म्हणून हे नाही, यातनं बाहेर पडायचं असेल तर कौशल्य प्राप्त करून घेतली पाहिजेत. कुठली कौशल्य प्राप्त करून घ्यायची याची सगळी यादी आपण तयार केली आहे. कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कौशल्याची गॅप आहे याचं आपण त्या ठिकाणी यादी तयार केलेली आहे. त्यानुसार आपले कोर्सेस डिझाईन केले आहेत. त्यामुळे मला विश्वास आहे आणि ज्या आपल्या शासकीय ITI मधनं ज्या मुलांनी प्रामाणिकपणे आपल्याला नोकरी किंवा उद्योग करायचा आहे या दृष्टीने प्रशिक्षण घेतलं असा एकही व्यक्ती बेरोजगार राहणार नाही हा मी आपल्याला विश्वास देतो. राम जो सवाल पूछ रहे हैं उनके हाथ में. माझे नाव शुभांजली भगवान शिंदे आणि मी ITI मुलींची औरंगाबाद येथे इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक सेकंड इयर शिकत असून माझा प्रश्न असा आहे की ITI उत्तीर्ण झालेले पूर्ण विद्यार्थी कंपनी त्यांना कंपनीत घेते 1 वर्षाची अप्रेंटिसशिप करण्यासाठी. तर 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कंपनी त्यांना काढून टाकते. तर त्यांनी कंपनीने काही प्रमाणात विद्यार्थ्यांना कंटिन्यू करावं असं मला वाटते. आपण जर बघितलं तर कुठल्याही कंपनीला कामगार प्रशिक्षित मिळाला
तर त्यांना तो हवा आहे. अप्रेंटिसचा नवीन कायदा आपण तयार केल्यामुळे यापूर्वी अप्रेंटिस घेणं बंद होतं. मागच्या वर्षी जवळजवळ 70,000 अप्रेंटिस हे वेगवेगळ्या कंपन्यांनी घेतले आहेत. आणि या अप्रेंटिसचा उपयोगच हा आहे की अप्रेंटिसमध्ये जे लोक चांगलं काम करतील, प्रामाणिकपणे काम करतील, मेहनतीनं काम करतील, त्यातल्या लोकांना त्याच्यामध्ये संधी मिळते. ज्यांना मिळाली नाही त्यांना एक्सपिरियन्स मिळतो आणि त्या एक्सपिरियन्सच्या आधारावर त्यांना दुसरीकडे संधी मिळते. त्यामुळे अप्रेंटिसमध्ये आपल्याला काम मिळालं याचा अर्थ नोकरीची हमी मिळाली असं नाही, तर नोकरीकडे जाण्याचा द्वार आपल्याकरता उघडलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या दृष्टीनं तिथे मेहनत केली तर तिथे आपल्याला नोकरी मिळेल आणि अन्यथा जो एक्सपिरियन्स तिथे मिळेल त्याच्या आधारावर वेगवेगळ्या उद्योगांमध्ये आपण गेल्यानंतर पहिले काय विचारतात, तुमच्याकडे कौशल्य आहे का, तर ITI चे आमच्याकडे हे प्रमाणपत्र आहे. दुसरं काय विचारतात, अनुभव आहे का, हे अप्रेंटिसचं प्रमाणपत्र आहे. हे 2 प्रमाणपत्र असले तर आपल्याला निश्चितपणे नोकरी मिळू शकते. आपलं कौशल्य आपण कशा प्रकारे वापरू याच्या आधारावर हे डिपेंडंट आहे. तो विचार होता है। धर्मेंद्र, आप हेल्प करोगे, माइक दीजिए, तो सवाल पूछना है। नमस्कार सर, मी रोहिणी अंजवापू राऊत, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक. महिला सशक्तीकरणासाठी व सबलीकरणासाठी खासगी आस्थापनांमध्ये महिलांना आरक्षण उपलब्ध करून देण्यात यावे. आपल्याला एक गोष्ट सांगतो की महिलांना खासगी आस्थापनात आरक्षण द्यावं की नाही द्यावं हा खूप मोठा प्रश्न आहे. त्याच्या संदर्भात मी आत्ता या क्षणी बोलणार नाही, पण एकच गोष्ट सांगतो की आज आपण जर बघितलं तर जगामध्ये त्याच देशांचा विकास झाला आहे की ज्या देशांमध्ये पुरुषांसोबत महिलांना मानव संसाधनामध्ये स्थान मिळालेलं आहे. आणि आता भारतात तेच चाललेलं आहे. आता वेगवेगळ्या इंडस्ट्रीला हे लक्षात येत आहे की महिला कर्मचारी किंवा त्यांच्या एम्प्लॉई जे आहेत या अधिक सक्षमपणे प्रामाणिकपणे काम करतात आणि त्यामुळे त्यांना जास्तीत जास्त जागा देणं हे सुरू झालेलं आहे. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल तर मी मगाशी देखील सांगितलं, आपल्याही कौशल्य प्रशिक्षणामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या आता वाढलेली आहे. 22,000 मुली प्रशिक्षण घेत आहेत आणि 18,000 मुलं प्रशिक्षण घेत आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा काय निर्णय होईल तो होईल, पण आता सगळ्यांनाही लक्षात आलंय की जर पुढे जायचं असेल तर मुलांसोबत मुलींनाही एम्प्लॉयमेंट द्यावी लागेल. मुली तेवढ्याच सक्षमपणे प्रामाणिकपणे काम करतात आणि म्हणून आपल्याला आरक्षण मागायची गरजच पडणार नाही. मुलींना मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट मिळेल हा मला विश्वास आहे. नमस्कार सर, माझं नाव शुभांगी रुक्की. मी नाशिक गर्ल्स साइडर मधून बोलत आहे आणि मी माझा ट्रेड IT आहे. मी या ट्रेड मध्ये शिकत आहे. सर, तुम्हाला जागतिक कौशल्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि माझा प्रश्न असा आहे, मुंबई पुणे या शहरांमध्ये जशा आपल्याला IT, इलेक्ट्रॉनिक, कम्प्युटर अशा संधी, रोजगार संधी भरपूर प्रमाणात तिथे उपलब्ध आहे, तर नाशिकमध्ये ना संधी उपलब्ध कमी आहे, कमी प्रमाणात उपलब्ध आहेत, तर त्या जास्त प्रमाणात उपलब्ध कधी होतील? विचारलं आहे. पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना फार फार शुभेच्छा. संधीची कमतरता कुठेही नाही आहे. नाशिकमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात संधी आहे, पण त्या संधीला अनुकूल अशा प्रकारचं मानव संसाधन आपण तयार करत नाही आहे. आणि म्हणून आता आपण प्रयत्नच तो चालू केला आहे की प्रत्येक जिल्ह्यात काय संधी आहेत, या संधी ज्यांना त्या प्राप्त करून घ्यायच्या त्यांच्यापर्यंत पोचवायच्या. आपण जे आपलं पोर्टल तयार केलं आहे, या पोर्टलवर आवश्यकता ज्यांना आहे तेही रजिस्टर करणार आहे, ज्यांना नोकरी घ्यायची आहे तेही रजिस्टर करणार आहे. आणि ही जी स्किलची गॅप आहे ती गॅप किंवा जे काही रोजगार आणि कौशल्य प्राप्त यांच्यातला जो काही अंतर आहे ते अंतर या माध्यमातून आपण भरून काढणार आहोत. आणि म्हणून आता इंडस्ट्री तर मोठ्या प्रमाणात येते, नाशिकमध्ये देखील येते आहे. त्यातनं संधी खूप आहेत. ती संधी तुमच्यापर्यंत पोचली पाहिजे, तुम्हाला त्याची माहिती मिळाली पाहिजे. याकरता आपण आपलं पोर्टल आता तयार करतो आहोत. ते तयार झालेलं आहे. आता ते मोठ्या प्रमाणात ज्यावेळेस उपयोगात येईल त्यावेळी हा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारण्याची आवश्यकता राहणार नाही. धीरेन्द्र जी, जिनको सवाल पूछना उनके हाथ में जरा माइक दीजिए प्लीज. माननीय मुख्यमंत्री
बोला बोला, ऐकू येतोय तुमचा प्रश्न, बोला. बोला बोला. बोला बोला तुम्ही बोला. हाँ, उनको दे दीजिए, उनको बोले हाँ माइक पास में पकड़ के ITI पूर्ण झाल्यानंतर आम्हाला सगळे रेग्युलेटरी मुद्रा योजनेतून काय लाभ घेता येतील? या ठिकाणी विषय आपण विचारलेला आहे. आता मुद्रा योजनेच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे 10 लाखापर्यंत आपल्याला या ठिकाणी लोन मिळू शकतं. त्याच्याकरता कुठल्याही गॅरंटीची आवश्यकता पडणार नाही. राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत एक समिती तयार केली आहे की ज्या समितीने हे फॅसिलिटेशन करायचं आहे. कारण अनेक वेळा तक्रारी येतात की मुद्रा योजना चांगली आहे पण या योजनेच्या अंतर्गत आम्हाला बँका त्या ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणात फायदा देत नाही आहेत. त्याकरता कमिटी आपण तयार केलेली आहे की ज्या कमिटीकडे जाऊन आपल्याला सांगता येईल की आम्हाला अशा अशा प्रकारचं लोन आम्ही या बँकेला मागितलं पण ते दिलं जात नाही आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला हे लोन प्राप्त करून घेता येईल. आम्ही टायअप देखील आता करतो आहोत आणि असा प्रयत्न करतो की आपल्या कौशल्याचं मुद्रा योजनेशी थेट टायअप आपल्याला करता यावं. त्याकरताचं जे काही मोडॅलिटीज आहे, प्रोसिजर आहे ती देखील आपण पूर्ण करतो आहोत आणि मला विश्वास आहे की मागच्या वर्षी देखील मुद्रा योजनेमध्ये सर्वाधिक मदत जी मिळाली किंवा सर्वाधिक कर्ज जे मिळालं ते महाराष्ट्रातल्या युवकांना मिळालं आहे. यावर्षी त्याहीपेक्षा अधिक युवकांपर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करू आणि कौशल्याशी ते जर जोडलं ज्या प्रकारे आपण म्हणताय त्या प्रकारे तर ते अधिक चांगलं आणि परिणामकारक होऊ शकेल असं आम्हाला देखील वाटतं आणि म्हणून ही योजना आम्ही निश्चित तयार करतो.